आपण रजत वशिष्ठ यांच्याकडे जाऊयात पश्चिम बंगालसाठी। रजत, पश्चिम बंगालमध्ये अगदी नेक टू नेक फाईट आपल्याला पाहायला मिळते। 65 भाजप 62 तृणमूल। सध्याचं काय चित्र, कशी परिस्थिती आहे सध्याची? निश्चितच ज्ञानदा, नेक टू नेक फाईट आहे आणि हळूहळू जशा पद्धतीने ग्रामीण भागाकडे मतमोजणीचा कल पोहोचत जाईल आणि ग्रामीण भागातून कल हाती यायला लागतील, निश्चितच तेव्हा कोणत्या पक्षाला आघाडी मिळते हे पाहण्यासारखं असणार आहे। सध्या कोलकाता आणि आजूबाजूचा जो भाग आहे, ज्याला ग्रेटर कोलकाता आपण म्हणतो, त्या संपूर्ण भागामध्ये तृणमूल काँग्रेसला एक जनतेचा पाठिंबा मिळताना दिसतंय, मतदारांचा पाठिंबा मिळताना दिसतंय। तर दुसऱ्या बाजूला उत्तर बंगाल आणि पश्चिम बंगाल जो संपूर्ण भाग आहे, उत्तर बंगालमध्ये दार्जिलिंग आणि जो संपूर्ण भाग आहे आणि सोबतच पश्चिम बंगालचा ज्याला झारग्राम असं म्हटलं जातं, त्या संपूर्ण भागामध्ये भाजपला जी आहे ती आघाडी मिळताना दिसत आहे। मात्र नेक टू नेक सुरू आहे। कधी तृणमूल काँग्रेस समोर जात आहे तर कधी भाजप समोर जात आहे। थोड्या वेळानंतर जेव्हा पहिल्या राऊंडचे कल जे आहे ते ऑफिशियलरित्या जाहीर होतील, त्याच्यानंतर काही स्पष्टता जी आहे ती या संपूर्ण चित्रामध्ये आणखी व्हायला लागेल। ज्ञानदा, बरोबर आहे रजत की आणखी स्पष्टता येईल जेव्हा आणखी वेगवेगळ्या टप्प्यानुसार निकाल आपल्या समोर येतील किंवा कल। बरोबर, कारण उत्तर पश्चिम बंगाल आणि दक्षिण पश्चिम बंगाल अशी जनरली एक विभागणी पश्चिम बंगालची झालेली पाहायला मिळते, ज्यापैकी दक्षिण भाग जो आहे पश्चिम बंगाल मधला, तर त्या दक्षिण भागावरती खास करून टीएमसीचं मोठं वर्चस्व आपल्याला दिसतं। आसाममध्ये नेमकं काय होतं आहे याकडे आपली नजर असणार आहे, पण पश्चिम बंगालकडे देशाचं लक्ष का लागलंय? कारण 2014 पासून मोदींची एक लाट किंवा भाजपची एक प्रभुत्व आपलं जे राजकारणावरती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालं, त्या लाटेमध्ये सुद्धा जर कोणी आपला गट टिकवून ठेवला असेल एखाद्या प्रादेशिक पक्षानं, तर ते अर्थातच आपल्याला ममता बॅनर्जींचं आणि पश्चिम बंगालमधल्या त्यांच्या सत्तेचं उदाहरण द्यावं लागेल। पण यावेळेला त्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं सगळी ताकद पणाला लावली आहे। 2021 साली सुद्धा तो प्रयत्न भाजपनं केला होता, पण तेव्हा त्यांना 77 जागांवरती समाधान मानावं लागलं। खासदारांची संख्या सुद्धा वाढलेली आहे आता भाजपची, त्यामुळे आगामी काळामध्ये खास करून या विधान परिषदेमध्ये भाजपचा हा विजय शक्य होणार का याकडे अर्थातच देशाचं लक्ष लागलेलं। अश्विन, एकदा टॅलीवरती आपण नजर टाकूया। टॅली सध्याची बघितली तर जवळपास आता 137 ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये कल हाती आलेले आहेत, ज्याच्यामध्ये तृणमूल 69, भाजप 70, 139 कल आता झाले। तामिळनाडूमध्ये 54 कल हाती आलेत, 38-13, द्रमुक काँग्रेस 38, अण्णा द्रमुक भाजप 13, आणि पश्चिम बंगाल तामिळनाडू झालं, तिकडे पुदुच्चेरीमध्ये भाजप मित्रपक्ष 13, काँग्रेस मित्रपक्ष 4 अशी स्थिती। तर आणखी एक राज्य जिकडे आता नेक अँड नेक फाईट पुन्हा एकदा बघायला मिळते ती म्हणजे काँग्रेस आणि मित्रपक्ष 64 जागे आघाडीवर। केरळमध्ये जवळपास आता सगळे कल हाती येतात, 140 पैकी कल हाती आलेत आणि डावे आणि मित्रपक्ष त्यांच्याच जवळपास जात आहेत। त्यामुळे आता केरळमध्ये बघावं लागेल की कोण सत्ता मिळवते। आसाममध्ये मात्र फरक मोठा आहे, 27-7 अशी आताची स्थिती। आपण केरळचं चित्र पाहतोय। काँग्रेस आणि त्यांची आघाडी 64 जागांवरती आघाडीवर आहे, तर माकप प्लस 61 जागांवरती आघाडी सध्या कलांच्या बाबतीत टिकवून आहे। भाजपनं खातं उघडलं नाही। आपल्या रिपोर्टर्सने आपल्याला सांगितलेलं, तज्ज्ञांचं सुद्धा राजकीय विश्लेषकांचं हेच मत होतं की भाजपचे सिंगल डिजिटमध्ये म्हणजे भाजप काही सत्ता स्थापण्याच्या जवळ जाणार नाही, खूप मोठी आकडेवारी भाजपची असेल अशी अपेक्षाही नाही केरळमध्ये, पण तो आकडा कितीनं वाढतो याची उत्सुकता आहे। सध्या तरी भाजपनं केरळमध्ये खातं उघडलेलं नाहीये। आसामचं चित्र आपण पाहतोय आणि त्याआधी पश्चिम बंगाल 72 तृणमूल काँग्रेस, 70 भाजप आणि इतर 2 अशी सध्याची परिस्थिती। आणि कलांची ही बाजू जर का आपण विचारात घेतली, ज्या पद्धतीने ट्रेंड्स पुढे जात आहेत त्या अनुषंगाने विचार करता अगदी काटेकी टक्कर किंवा नेक टू नेक फाईट ज्याला आपण म्हणतो, तीच आपल्याला पश्चिम बंगालमध्ये सध्या तरी पाहायला मिळते। पश्चिम बंगालमध्ये टीएमसी 72 तर भाजप 70 जागांवरती आघाडीवर आहे। काँग्रेस 2 जागांवरती पुढे असल्याचं चित्र आहे। दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, रूपा गांगुली भाजपचे सगळे उमेदवार आघाडी टिकवून आहेत। त्यामुळे पश्चिम बंगालकडे ज्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे, त्या निवडणुकीची रंगत ही आता वाढू लागलेली आहे, कारण अगदी नेक टू नेक फाईट भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोनही पक्षांमध्ये किंवा नेतृत्वामध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये काय होत आहे, त्याचसोबत आपल्या महाराष्ट्रात 2 विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुका पार पडतायत। बारामतीची पोटनिवडणूक लक्षवेधी आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला तर जातोय, परंतु किती लाखांच्या मताधिक्यानं त्या विजयी होतील
कारण अजित पवारांच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा अगदी हेच व्हायचं की या वेळेला दादांची आघाडी ही किती लाख मतांची असेल याची चर्चा व्हायची, कारण त्यांचा विजय निश्चित मानला जायचा. बारामती पवार कुटुंबाचा गड आहे, त्यामुळे बारामतीतनं सुनेत्रा पवार यांचा विजय अपेक्षितच आहे. तर दुसरीकडे राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांचं मताधिक्य काय असेल हे सुद्धा पाहावं लागेल. आणि पोस्टल मतमोजणीमध्ये या दोनही मतदारसंघामध्ये एकीकडे सुनेत्रा पवार असतील तर दुसरीकडे अक्षय कर्डिले, दोघांनी आघाडी घेतलेली आहे. आसाममध्ये कलांच्या बाबतीत भाजप बहुमताच्या जवळ गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे, कारण आसाममध्ये 126 जागांपैकी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष 61 जागांवरती आघाडीवर आहेत, तर काँग्रेसनं 9 जागांपर्यंत सध्या तरी मजल मारलेली आहे. पश्चिम बंगालचं चित्र पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस 75 आणि भाजप 71. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये जरी नेक अँड नेक फाईट असली तरी आसाममध्ये मात्र भाजप क्लीन स्वीप करताना दिसते. 61 आणि 9 मोठी आघाडी आहे भाजपची, आणि त्याच्यामुळे बहुतेक आता आसाममध्ये भाजपच सत्तेत येईल असं दिसतंय. हेमंत बिस्व शर्मा जसं आपण मगासपासून म्हणतोय त्यांचा स्ट्रॉंग होल्ड. आणि इकडे पश्चिम बंगालमध्ये मात्र 75-71 सध्याची जी स्थिती आहे, 293 पैकी 75-71 अशी आताची स्थिती. 148 कल हाती आलेले आहेत. त्यामुळे आता बारामतीतलं चित्र, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार 6 मतांनी आघाडीवर. पोटनिवडणुकीचं हे चित्र, पोटनिवडणूक झालेली होती आणि सुनेत्रा पवार यांनी 6 मतांनी आघाडी घेतलेली आहे. मगाशी आपण बघितलेलं होतं पोस्टल मतमोजणी जी आहे ती पुढे सुरू झालेली होती, आणि आता ही बहुधा ईव्हीएमची मतमोजणी आपल्याला असू शकते, कारण 6 मतांनी आघाडीवर. पश्चिम बंगाल टीएमसी 80, भाजप 79, काँग्रेस 2. पश्चिम बंगाल पुन्हा एकदा क्लोज फाईट. भाजपचे दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, रूपा गांगुली आघाडीवर. पश्चिम बंगाल कुचबिहारमध्ये भाजप 8 तर टीएमसी एका जागेवर पुढे आहे. मात्र एकूण जर आपण आकडेवारी बघितली तर 161 ठिकाणचे कल समोर आले आहेत, ज्याच्यामध्ये 80-79 अशी सध्याची स्थिती. तर आसाममध्ये मात्र 61-9 असा मोठा फरक भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये. पुद्दुचेरीमध्ये 18 आणि 5, कारण पुद्दुचेरी 23 जागाच आहेत जवळपास 30 पैकी. आणि बारामतीत मात्र आता समोर येत्या निकाल किंवा कल त्यानुसार 6 मतांनी सुनेत्रा पवार आघाडीवर. जसं आपण मगासपासून म्हणतोय निकालाची औपचारिकता आहे, फक्त आता संख्या किती आहे म्हणजे मतांमधला फरक किती आहे हेच बघायचं. कारण मागे आपण एकदा बघितलेलं होतं अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना बहुधा मोठ्या संख्येने हरवलं होतं. 2 लाख प्लस मतांनी त्यांनी हरवलेलं होतं. आणि यानंतर आपण आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडे जाऊयात. सोमेशकडनं आपण आसाम बद्दलच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेणार आहोत. सोमेश, भाजप सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीनं आगेकूच करते आसामचा विचार करता. आसाममधली गणितं कशी राहिली आहेत? भाजप सध्या 61 जागांवरती आघाडीवर आहे. काँग्रेसला फारसं मॅजिक साधता आलं नाही, अजूनही काँग्रेस सिंगल डिजिटमध्येच आहे. मी तुझ्याकडे येते, पण त्यापूर्वी बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार 6000 मतांनी आघाडीवरती आहेत. पोस्टल बॅलेटची मतमोजणी ही अर्थातच पूर्ण झालेली आहे आणि आता हळूहळू ईव्हीएमची मतमोजणी सुद्धा सुरू होईल. मताधिक्य किती मिळतं सुनेत्रा पवारांना याचीच उत्सुकता असेल. आणि तीच परिस्थिती राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्या बाबतीत सुद्धा म्हणावी लागेल. पश्चिम बंगालच्या मालदामध्ये भाजप आघाडीवरती आहे 82 आणि 85 भाजप आणि टीएमसी 82 अशी सध्याची परिस्थिती आहे. आसामची चर्चा करण्यासाठी आपण सोमेशकडे जाऊया. सोमेश, जवळपास सत्ता स्थापनेच्या दिशेनं आगेकूच भाजपची. निश्चितच भारतीय जनता पक्षाला अपेक्षा आहे की आसाममध्ये पुन्हा एकदा ते सरकार स्थापन करतील. आणि हेमंत बिस्व शर्मा यांनी यापूर्वी अनेकदा हा दावा बोलूनही दाखवला होता. आणि भाजपच्या आता आपण कार्यालयामध्ये आहोत दिल्लीतील. आपण पाहिलं तर इथे जिलेबी बनवली जाते आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये एकंदरीत वातावरण आहे की भाजप हा आसाममध्ये जिंकेल, त्यासह भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये सुद्धा सरकार स्थापन करेल असं वातावरण आपल्याला भाजपच्या केंद्रीय निवडणुकीमध्ये दिसतंय. आणि या वातावरणाचा परिणाम आता आपल्याला इथल्या एकूण सगळ्या लगबगीमध्ये पाहायला मिळतोय. कारण खूप मोठ्या प्रमाणावर भाजपला अपेक्षा आहेत. केरळमध्ये सुद्धा त्यांचा वोट शेअर वाढेल अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाला आहे. आणि तमिळनाडूमध्ये जर भारतीय जनता पक्ष हा अण्णा द्रमुकसोबत सत्तेत आला तर एनडीएच्या खात्यात आणखीन एक मोठं राज्य, त्यातही दक्षिणेतील राज्य येईल. त्याचा परिणाम निश्चितच आगामी काळात कर्नाटक आणि तेलंगणाच्या निवडणुकांवर सुद्धा होईल. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने या निवडणुकांमध्ये त्यांच्या सकारात्मक वातावरण दिसते आणि त्याचे पडसाद किंवा त्याची प्रतिबिंब हे आपल्याला दिल्लीतील कार्यालयामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या आपल्याला पाहायला मिळते. की सोमेश, तुला थोडंसं थांबवतो, एक मोठी अपडेट आहे भवानीपूरमधून. ममता बॅनर्जी पिछाडीवर.